विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरता इच्छुक महिला उमेदवाराकडून 1.5 लाख रुपये घेतले, मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत न दिल्यामुळे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल। फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात जुंपली। मयत सभासदांच्या वारसांची नोंदी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, रणजित नाईक निंबाळकर यांचा पवित्रा। वारकरी साहित्य परिषदेचे 13वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन 22 आणि 23 मार्च रोजी शिर्डीत। संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप संजय महाराज देहूकर, संमेलनाध्यक्ष, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची माहिती। शिर्डीत होणारं 13वं मराठी संत साहित्य वारकरी संमेलनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार स्वागताध्यक्ष। प्रथमच 9 राज्यातील वारकरी संमेलनाला येणार। सोलापुरात तापमानानं पुन्हा उच्चांक गाठला, पारा 41.1 अंशांवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कडाका पाहता महानगरपालिकेतर्फे मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथं 50 खाटांचा उष्माघात कक्ष स्थापन, नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। बुलढाण्यात बंजारा समाजाचा पारंपरिक होळी उत्सव साजरा, आमदार श्वेता महाले उत्सवात सहभागी, महाल्यांनी हलगी वाजवत गाणीही गायली। मंत्री योगेश कदम शिमगा उत्सवात सहभागी, जामगे या त्यांच्या मूळ गावी नाचवली कोटेश्वर देवाची पालखी। नाशिकात दाजिबा वीर मिरवणूक पार पडली, डोक्यावर बाशिंग बांधून निघते वाजत गाजत मिरवणूक, लहान मुलांनाही मिरवणुकीत नाचवलं जातं, 300 वर्षांची परंपरा, भाजप आमदार देवयानी परांदे मिरवणुकीत सहभागी। अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात धुलीवंदनानिमित्त आगळी वेगळी प्रथा, जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा मिरवणूक काढून धुलीवंदन साजरं। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोरे या गावात खेळली जाते रक्ताची धुळवड, 350-400 वर्षांपासूनची परंपरा। यावेळी 2 गट एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव करतात, बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत हे धुळवड खेळतात। नांदेडमधील कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी संतोष वेळणीकरची औरंगाबाद खंडपीठात धाव, हाँगकाँगमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्याची घेतली परवानगी। धुलीवंदनाच्या निमित्तानं जालन्यात 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीचा उत्साह, नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी। बुलढाण्यातील खामगाव जवळ असलेल्या वरखेड गावाजवळ धुळवड साजरी करायला गेलेले 8 तरुण बंद पडलेल्या खदानीच्या पाण्यात बुडाले, गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढलं, एका तरुणाचा मृत्यू। धुलीवंदनाच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या 5 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू, तर एकाचा शोध सुरू। यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या खोरद येथील धरणावर घडली घटना। बुलढाण्याच्या खामगाव जवळील आवारा गावात धुळवड साजरी करत असताना डीजेवर गाणे वाजवण्यावरून 2 गटात तुफान राडा, दगडफेकीत 12 जण जखमी, 25 दगडखोरांना घेतलं ताब्यात। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये लाकडी दांड्यानं दुकानाची तोडफोड, मारहाणीत 1 युवक जखमी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत साधुडे या 14 वर्षीय मुलाचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण, अपहरणाच्या 36 तासांनंतरही अनिकेतचा पत्ता नाही, अनिकेतच्या परिवारात चिंतेचं वातावरण। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात 2 कारवायांमध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। नागपूरच्या बुटीबोरा भागात उड्डाणपुलावरून कार कोसळून अपघात, एका तरुणाचा मृत्यू, चालकानं चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेनं गाडी वळवल्यामुळे अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर।
नागपुरातील राम भंडार हॉटेलमध्ये आग, सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. लातूरच्या साकोळमध्ये व्हिक्टोरिया कारखान्यात आग, 40 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सोलापुरातील शिवगंगा मंदिरात होळीनिमित्त 551 किलो द्राक्षांची आरास. द्राक्षांची आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.